हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वातीज ब्लॉग अँड जय श्री कृष्णा टू ऑल. सो गाईज, आज दिवसाची सुरुवात झाली होती लेट, कारण मला बरं नव्हतं वाटत आणि मग मी मंदिरात पण नाही गेली. त्यानंतर मी पहिले तर हा मिल्कशेक प्रिपेअर केला, कारण भूक जाम लागलेली यार पोटाला. मग हा मिल्कशेक प्रिपेअर करताना त्यामध्ये हनी ॲड केलं. हा जो टाईमपास मी करते ते करण्यात मला वेगळीच मजा वाटते. नंतर मी लागली होती जेवण बनवायला आणि आजचा मेनू होता कोबीची भाजी, मसूरची आमटी, भात आणि चपाती. सो इकडे कोबीच्या भाजीसाठी मी पहिले तर कोबी कटकट केला, त्यानंतर कांदा कटकट केला आणि ही भाजी बनवण्याची माझी पद्धत पूर्णतः वेगळी, ती तुम्ही बघालच कशी. तेलामध्ये मी राई, जिरे, लसूण आणि हिंग टाकले. त्यानंतर मी डायरेक्ट कोबी टाकला. भाई ध्यान दे रो, डायरेक्ट कोबी टाकला आहे मी. त्यानंतर तो कोबी व्यवस्थित मिक्स केला आणि त्याला सॉफ्ट होऊ दिले, झाकण ठेवले होते. ते झाकण काढले, कोबी व्यवस्थित सॉफ्ट झालेला होता. त्यानंतर मी त्यामध्ये वरून कांदा ॲड केला, कच्चा कांदा ॲड केला, ऑफकोर्स तळून नाही केलेला. ते व्यवस्थित मिक्स झालं, सॉफ्ट झालं. त्यानंतर त्यावरती बेसिक मसाले ॲड केले सर्व आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यावर झाकण ठेवून त्याला शिजत ठेवून दिले. बाय एक साईडला भाजी पण शिजते आणि मी चपाती पण करते. लाईक देख रे, मल्टीटास्कर आहे मी, मल्टीटास्कर. सो डोंट अंडर एस्टिमेट द टॅलेंट ऑफ मी. आणि इकडे आपली भाजी झाली होती रेडी. त्यामध्ये मी दाण्याचा कूट ॲड केला आहे, जो की मी व्हिडिओ दाखवायला विसरली. नंतर मी इकडे राईस शिजत घातला होता आणि तो शिजता बघतच होते मी त्याला, तर तो शिजून रेडी पण झाला होता. मग या जेवायला. आणि इकडे असं काही मी जेवली, चपाती नाही खाल्ली मी, फक्त राईस आणि एवढंच जेवली. संध्याकाळी मी याचा सूप बनवणार आहे, याचं थालीपीठ बनवणार आहे आणि इकडे तूप बनत होते, ते वेगळ्या साईडला होते. इकडे मी थालीपीठ बनवायला घेतले होते. आता थालीपीठ बनवण्याची माझी पद्धत अशी आहे, तुमची जशी आहे तुम्ही तशी करा. या थालीपीठने पण नाक घालवलं माझं, करपून गेलेला झाला, म्हणून त्याला व्हिडिओमध्येच नाही घातलं आहे येते. असं काही मी जेवली आणि त्यानंतर मी खाली गेली, तर हे घराच्या बॅक साईडला कॅमेराच फिट करत होते. सो विचार केला, चला बाई थोडीशी मदत करते मी यांची. पण मजाला यांनी माझी मदत घ्यावी, नाही, त्यांनी माझी मदत नाही घेतली. आणि हे इथे आमचे नवीन नेबर्स येणार आहेत, जे अजून आलेले नाही आहेत. त्यांनी भिंतीची मदत घेतली होती आणि मी तिथे तशीच उभी राहिली. त्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि असेच इथून निघून गेले आणि मी अशीच वाट बघत राहिले. नंतर आम्ही गेलो होतो वॉकसाठी. रिटर्न येताना म्हटलं चंदाला शूट करते, पण तो पण येत नव्हता फोनमध्ये. सो या, टाटा बाय बाय, एवढेच होते आजच्या दिवसासाठी.